The fifth sparrow, पाचवी चिमणी, not forgotten by God. देव नाही विसरलेला. We'll open our Bibles to Luke chapter 12, verse 6. Are not 5 sparrows sold for 2 pennies? Yet not one of them is forgotten by God. लूकचा 12वा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन. 5 चिमण्या 2 पैशाला विकल्या जातात की नाही, तरी त्यांच्यातून एकही देवासमोर विसरलेली नाही. Sometimes we are in the background. कधी कधी आपण पार्श्वभूमीत असतो, बॅकग्राऊंड में काम रहता बेटा अपना. Sometimes we are on the last bench. कधी कधी आपण शेवटच्या खुर्चीवर बसलेले असतो. Nobody, unobserved people. आपण कोणीच नसतो, ज्यांच्याकडे कोणी कधी पाहिलेलं नाही. But hear the voice of Jesus. पण इथे येशूंची वाणी ऐका. Not one of them will be forgotten by God. त्यांच्यातल्या एकीलाही देव विसरणार नाही. That means he will remember the 4, but he will not miss the 5th also. याचा अर्थ त्या चौघींची आठवण तर तो ठेवणारच आहे, पण 5वीला सुद्धा विसरणार नाहीये. Praise God. Amen. If he remembers the 4, he will remember the 5th. त्या चौघींना जर तो लक्षात ठेवत आहे, तर तो 5वीला सुद्धा लक्षात ठेवणार आहे. You may be of no value in the eyes of the world. तसं जगाच्या नजरेत कदाचित तुम्हाला किंमत नसेल, But in the eyes of God, you are of full value. देवाच्या नजरेत तुम्हाला भरपूर आणि संपूर्ण किंमत आहे. Many of us, तसं आपल्यातले अनेक जण, we were weaklings. आपण अशक्त होतो, एकदम वीकलिंग. We were nobody. कोणी नाही, शून्य. But God picked us up. पण देवाने आपल्याला उचललं. Amen. आमेन. There are great people in the world. तसं तर जगात कितीतरी थोर माणसं आहेत. देवाने मला कशाला निवडायला हवंय? I'm telling you, मी सांगतो ना, very honestly, अगदी प्रामाणिकतेने सांगतो, all of you are the 5th sparrow. तुम्ही सगळे 5वी चिमणी आहात. फुकट पण अनमोल, फुकट पण अनमोल, जिला मोलच नाही. The lowest, the last, the least. आणि अगदी खालचं, अगदी शेवटचं, कमीत कमी मोलाचं. They are all the prime candidates for divine elevation. ते सगळे प्राइम उमेदवार आहेत ऍक्च्युअली दैवी उत्कर्षासाठीचे. Amen. आमेन. Your season of being forgotten आणि तुझा जो तो ऋतू आहे ज्यात तू म्हणतो की अरे मी अदृश्य होते, कोणालाच मी दिसत नाही, is your setup season. ऍक्च्युअली तो सेटअप वर यायचा तुझा ऋतू आहे. Amen. आमेन. Favor is not just a blessing. तर अनुग्रह म्हणजे फक्त ब्लेसिंग आशीर्वाद नाहीत रे, It's a promotion. ती बढती आहे. Abraham did nothing to deserve this. अब्रामाने काहीच केलं नव्हतं या योग्यतेचं बनायला. Favor comes from grace. अनुग्रह कृपेतून येतो. It does not come from greatness. अनुग्रह कृपेतून येतो. लिहून ठेवा हे वाक्य, अनुग्रह कृपेतून येतो, थोरवीतून नाही. Amen. आमेन. God opening impossible windows for Abraham. देवाने अब्रामासाठी अशक्य खिडक्या उघडल्या. Who can say to an ordinary man, कोण साध्या माणसाला असं म्हणणार आहे? can make you a father of many nations? साध्या सुध्या माणसाला कोण असं येऊन म्हणणार आहे अकस्मात की मी तुला अनेक देशांचा पिता करणार आहे? चल. A man and a woman who had no children. ज्या पुरुषाला, स्त्रीला, ज्या जोडप्याला संतान सुद्धा No address. ज्यांचा पत्ता नाही, No army. ज्यांच्याकडे सैन्य नाही, जे परिचित नाही, ओळखीचे नाही. Only a God who can count sparrows can do it. आणि जो देव चिमण्या मोजतो ना, त्या देवालाच असं काहीतरी करायला जमणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Only a God who doesn't forget the one tossed for a free can do that. म्हणजे जो देव 5वी जी चिमणी फुकट फेकलेली तिला नाही विसरला, तो देवच हे करू शकतो. So Abraham had no status. तर अब्रामाकडे काही स्टेटस नाही, काही नाही. And yet he ended with glory. आणि तरी किती वैभवामध्ये त्याचा अंत झाला बघा. Amen. किती प्रसिद्ध झाला. So divine favor is a calling stamp for you. तर दैवी अनुग्रह तुझ्यासाठी मान्यता स्टॅम्प मारलेलं पाचारण आहे. It's not a reward for your hard efforts. आणि तू केलेल्या परिश्रमांचं ते प्रतिफळ नाहीये. Favor flows from God's memory. अनुग्रह देवाच्या स्मरणातनं वाहतो. God sees you. देव बघतो तुला. Oh, he is not valued. आणि देव म्हणतो अच्छा याला कोणीच किंमत देत नाही का? I will pick him up. मी उचलतो याला. And so you don't need a title when heaven writes your name. तर स्वर्ग जेव्हा तुझं नाव लिहून पाठवतं ना, तेव्हा काय आपल्याला शीर्षकांची, बॅकग्राऊंडची गरज नसते. Amen. कारण देवाने जर निवडलेलं आहे तर कल्याण. Obscurity is the perfect hiding place for your destiny. तुला जर असं वाटतंय ना की मी कोणीच नाहीये, मी तुच्छ मानला गेलेलो आहे, तर बस तुझ्यासाठी ती योग्यच जागा आहे तुझ्या ठरलेल्या दिशेमध्ये लपून बसायची. And so when men forget your name, आणि म्हणून जर माणसांनी कधी तुझं नाव विसरून गेले ना, माणसं, God writes it out on his palm. तुझ्या नावाला माणसं जरी विसरली तरी देव तुझं नाव
तळहातावर लिहित नाहीये, कोरतोय. See, it is Jesus who shared this story. येशूंनी ही कथा आणि ही कहाणी सांगितली. He was revealing the heart of the Father. येशूंनी ही गोष्ट सांगितली. देवबापाचं हृदय येशू उघडून सांगत होते इथे 5व्या चिमणीत. Jesus was saying, this is the heart of my heavenly Father. येशू जणू त्यांना शिकवत होते की माझ्या स्वर्गीय बापाचं हृदय हे असं आहे That he is, the fifth sparrow is not forgotten की by God. 5वी चिमणी देव विसरलेला नाहीये. So you may feel unseen, तर तुला असं वाटेल की नाही नाही म्हणून सध्याला काय कोणीच मला विचारत नाहीये बरं but का? you are on heaven's radar. तू स्वर्गाच्या रडारवर आहेस. You are in the focus of God. तू देवाच्या फोकस मध्ये आहेस. We should not measure ourselves by man's worth of us. तर आपण स्वतःचं तोलमाप ना माणसं मला किती किंमत देतात याच्यावर करू नका, But by God's attention. पण देव माझ्याकडे किती लक्ष देऊ नये याच्यावर स्वतःचं मोलमाप कर. God is affectionate towards you. आणि देव आहेच तुझ्या विषयीनं तेवढी लागणूक ठेवणारा. Otherwise you wouldn't have been saved. नाही तर तुझं तारण झालं नसतं ना. You are saved and sitting here to hear the word of God. आज तुझं तारण झालंय आणि तू येऊन असं देवाचं वचन ऐकायला बसलेला आहे While the world is enjoying in the आणि world. बाहेर जगात आनंद मजा करत आहे. So aren't you selected of God? म्हणजे देवाने तुला निवडलेलं आहे की नाही? When God finds you, favors are born. देवाला तू एकदा सापडला ना, अनुग्रह जन्माला येतो बेटा. अनुग्रह. Destiny is born. आयुष्याची दिशा जन्माला येते की मेड फॉर दिस. You are not ordinary. तू साधा सुद्धा नाहीयेस. शोध, तुला देवाने का जन्माला घातलंय. Amen. God remembers you even when the world forgets you. जग जरी तुला विसरलं तरी देव तुला लक्षात ठेवतो. Nobody wanted Mary Magdalene कोणालाही मरिया मगदालिया नको होती. because she had 7 demons in her. 7 भूत लागली होती त्या बाईला. But one touch of Jesus, येशूंचा एक स्पर्श, she was walking with Jesus. बाई येशूंसोबत चालत फिरत राहिली. Just because things are quiet on our side doesn't mean God is inactive. आपल्या बाजूनी गोष्टी शांत असतात म्हणून देव कार्य करत नाहीये असले तर्कण लॉजिक तुम्ही लावू नका. His next move in your life can be just moments away. देवाचं पुढचं पाऊल तुझ्या आयुष्यातलं काही क्षणात येईल. हु नोस. So favor flows not from perfection, तर अनुग्रह परिपूर्णतेतनं येत नसतो. but what purpose God has for you. काय संकल्प देवाने तुझ्यासाठी ठेवलाय त्यातनं अनुग्रह येतो. तर Amen. पहिले संकल्प शोधा बेटा आपल्या आयुष्यातले. बाकी संसार प्रपंच तर होत राहत आहे. So the wilderness prepares you for your mission. तर रान तुम्हाला तुमच्या मिशन साठी तयार करतं. What felt like a dead end for Moses मोशेला जो डेड एंड वाटला ना की आता पुढे रस्ताच नाहीये, was actually a divine development for him. ऍक्च्युअली ती दैवी प्रगती होती त्याची. दैवी प्रगती. So God can call you right from the middle of your pain. तर देव तुला अगदी तुझ्या वेदनेमध्ये येऊन बोलवेल. See, that time Moses was going through tremendous pain. त्यावेळेला मोशे प्रचंड वेदनेतनं जात होता. किती दुःख, किती त्रास. Your setbacks can become comebacks if God is involved. तुझी In it. माघार पुढे येण्यात बदलेल जर देव त्यात गुंतलेला असेल. तर मेक शुअर यू हॅव गॉड विथ यू. God lifted me up देवाने मला उचललंय. when I was nothing and मी nobody. शून्य असताना देवाने मला उचललंय. नो क्रेडिट टू एनी मॅन. I rise from the forgotten to the chosen. विसरलेल्यांमधनं मी निवडलेल्यांमध्ये येतो. Don't just be talking about your scars of the past, फक्त भूतकाळातल्या तुझ्या जखमांविषयी बोलू नको. because it can stop God's planning for your कारण future. भूतकाळातल्या जखमा तू बोलत राहिला ना की देवबाग तुझं भविष्य नाही बनवू शकत. मग God is preparing many of you in the desert, देवबाग तुमच्यातल्या अनेकांना सध्याला रानात तयार करतोय preparing you for a mighty calling. आणि महान पाचारणासाठी तयार करतोय. From basket to the burning bush टोपलीतून जळत्या झुडपापर्यंत should be your testimony. तुझी साक्ष पाहिजे. लवळाच्या पेटीतून, बायबल मधला जो शब्द वापरला, लवळाच्या पेटीतनं तिकडे जळत्या झुडपाकडे, असा प्रवास आणि साक्ष पाहिजे. Divine timing often unfolds in isolation only. दैवी वेळापत्रक ना एकटे पडल्यावरच उलगडतात. Because God's promotion always bypasses human expectation. कारण देवाची बढती मानवी अपेक्षांना नेहमी बायपास करते. Your season of silence may be your season of shaping time. Who knows? तुझा जो शांततेचा ऋतू आहे ना तो तुला आकार द्यायचा ऋतू असेल. हु नोस. देव तुला घडवतोय. So can I see some hands today? मग काही हात मला Hands of दिसतील? faith. काही विश्वासाचे हात दिसतील का? See that. Hands of faith. विश्वासाचे हात दिसतील का?
If you believe, तुमचा जर विश्वास असेल, God is about to take your basket and turn it into a throne. देव तुझी लवायाची पेटी घेणार आणि सिंहासनात बदलणार. Give him the glory. त्याला गौरव दे. The basket may drench in the Nile waters, आणि ती पेटी नाईल नदीत कदाचित भिजेल, but God's hand will lift you up. पण देवाचा हात तुला वर आणेल. You are not forgotten. तू विसरलेला नाहीये. You are chosen for destiny. तू आयुष्याची ठरलेली दिशा घेऊन निवडलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.